बऱ्याचशा छोट्या मुली वयामध्ये म्हणजे ॲडोलेसंट या मध्ये येताना त्यांच्या शरीरामध्ये काही बदल हार्मोनल चेंजेस होत असतात. त्यांना मेन्सेस सुरू होतात. पण नुसतीच मेन्सेस सुरू होणं, पाळी सुरू होणं ही घटना न घडता त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्तरावरती बरेचसे बदल होत असतात. हे बदल होताना बऱ्याचशा मुलींना बऱ्याचशा त्रासाला सामोरं जायला लागतं. ओके, अगदी शारीरिक त्रास आहेत, म्हणजे भूक न लागणं, उत्साह न राहणं, ॲक्टिव्ह न राहणं, अभ्यासामध्ये मन न लागणं, चिडचिडेपणा, झोप शांत न लागणं आणि प्लस डायजेशन, अन्नपचन व्यवस्थित न होणं, पाळीमध्ये भयंकर पोटात दुखणं आणि पाळीमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये रक्तस्राव होणं, या सगळ्या तक्रारींमुळे त्यांचं जे रुटीन आहे, शालेय रुटीन आहे किंवा कॉलेजचं रुटीन आहे, हे डिस्टर्ब व्हायला लागतं आणि अभ्यासावरती दुर्लक्ष व्हायला लागतं. आणि या तक्रारीसाठी आम्ही बरेच वेळा ॲलोपॅथीची हार्मोनल लाईन ऑफ ट्रीटमेंट घेतलेल्या बऱ्याचशा मुली पाहिलेल्या आहेत. आणि सुरुवातीला 15 वर्षाच्या पूर्वी आम्ही याच पद्धतीने ट्रीटमेंट द्यायचो पेशंटला, हार्मोनल लाईन ऑफ ट्रीटमेंट, जी की एक डिक्टम आहे. ॲलोपॅथी लाईन ऑफ ट्रीटमेंटचा तो डिक्टम आहे. म्हणजे अगदी कुठल्याही डॉक्टरांकडे जर गेलं तर तीच ट्रीटमेंट दिली जाते. परंतु ही लाईन ऑफ ट्रीटमेंट घेऊनसुद्धा मुलींच्या या तक्रारी टॅकल होत नाही आहेत असं जाणवलेलं आम्हाला. आणि म्हणून आम्ही गेल्या 5-7 वर्षापासून या मुलींना संशोधित स्पेशलाइज्ड आयुर्वेदिक ट्रीटमेंट जेव्हापासून आम्ही देतो आहे तेव्हापासून या मुलींमध्ये इतक्या सुंदर रीतीने ट्रान्सफॉर्मेशन होताना आम्हाला दिसत आहे की त्यांचे सगळे मानसिक प्रॉब्लेम्स, शारीरिक प्रॉब्लेम्स आणि मेन्सेसचे प्रॉब्लेम्स सुंदर रीतीने टॅकल होताना दिसत आहे आणि त्यांची एक फार सुंदर रीतीने डेव्हलपमेंट ही होताना दिसत आहे. आणि याच्याबद्दलचे फीडबॅक आम्हाला बरेचसे हे पेशंट देत आहेत आणि त्याच्यामुळे या गोष्टीचा आपणसुद्धा विचार करावा आणि अशा पद्धतीच्या ट्रीटमेंटसाठी, अशा पद्धतीच्या सल्ल्यासाठी आम्हाला कधी पण संपर्क करू शकता. आमचे सिनियर आणि अनुभवी महिला डॉक्टर सरोज माने या आपल्यासाठी सदैव तत्पर आहेत. धन्यवाद.